मॉर्निंग सर्वांना। तर आजच्या व्हिडिओमध्ये काही जणी मला नावं पण ठेवू शकतात आणि काही जणी मला चांगलंसुद्धा बोलू शकतात, कारण आज मी बनवलेले आहेत मेदूवडे आणि तेही भज्यांच्या आकाराचे। येस, मला खूप कंटाळा आला होता म्हणून मी फक्त भज्यांच्या आकाराचेच मेदूवडे बनवले। आणि मेदूवडे म्हटल्यावरती आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं, म्हणजे गोल आणि त्याला मध्ये होल पाडलेला आणि मस्त तळलेला गरम गरम मेदूवडा आणि सांबार। पण नाही, मला खूप कंटाळा आला होता, कारण मला बनवायची होती इडली, चटणी, सांबार, मेदूवडा। एवढं सगळं सकाळ सकाळ करणं अशक्य होतं। मी असं ह्या पद्धतीने मी शॉर्टकटमध्ये बनवलेलं आहे। आणि इकडे चटणी आणि इडलीसुद्धा माझी रेडी आहे। घरामध्ये बऱ्याच जणांना, म्हणजे आमच्या घरामध्ये अर्ध्या लोकांना इडली आणि चटणी आवडते आणि काहींना माझ्यासारखं मेदूवडे आणि सांबार आवडतो। पण त्याला पर्याय नाही, म्हणजे मलाच पर्याय नाही ना, मला दोन्ही पण गोष्टी बनवाव्याच लागतात नेहमी। तर मग म्हटलं आता हे एवढं हेवी जेवण जेवल्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत तरी काय भूक लागणार नव्हती, म्हणून मग मी विचार केला छान वरण भाताप्रमाणे, आपण काय म्हणतो त्याला, दाल खिचडी, दालचा राईस कोण कोण म्हणतं। तर मी छान असे इंद्रायणी तांदळाचा, मसूरची डाळ घालून, मुगाची डाळ घालून, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, जिरी, मोहरी आणि लसणाची फोडणी टाकून छान असा दालचा राईस बनवला। इथे आहे लोणचं, नाचणीच्या बॉब्या आणि उडदाचे पापड। एक नंबर कॉम्बिनेशन। हे जे कॉम्बिनेशन आहे ना, हे मला भयंकर आवडतं। तुम्हाला पण आवडतं का? आणि आवडत असेल तर तुमच्या घरामध्ये कोणत्या पद्धतीने आणि कसा दालचा राईस बनतो हे मला कमेंटमध्ये नक्की कळवू शकता।